हाय फ्रेंड्स, स्वागत करते मी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधीची भाजी। बरेच जण गावाकडे याला भोपळा देखील बोलतात। तर अशी भाजी इतकी सुंदर सोप्या पद्धतीने आहे की ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा आवडीने खातील। नक्की ट्राय करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं मी दुधी घेतलेला होता आणि त्याचं जे देठ आणि पुढचं जे आहे तर ते कट करून घेतलेलं होतं। आणि हा दुधी आहे तर त्याची साल देखील वरची आहे जी की कडवटसर असते, तर ती मी सगळी काढून घेत आहे अगोदर, बघू शकता। आणि खूप छान अशी भाजी लागते, खूप सोप्या पद्धतीची आहे। काही जण पातळ करतात, काही जण सुकी करतात, तर मी सुकी अशी करते आणि खूप छान पद्धतीने होते। नक्की ट्राय करून बघा। तर इथं मी साल मी अगोदर सगळ्या दुधीची जी आहे ती काढून घेत आहे, जेणेकरून साल पटकन शिजत पण नाही। आणि साल जराशी कडवट असते तर ती जनरली काढूनच घ्यायची। तर इथं माझी सगळी साल काढून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि मी आता इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दुधीचे, जे की आपली बटाटे आपण चिरतो तर तशा टाईपमध्ये आपण याचे जे तुकडे आहेत तर ते करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही करू शकता, कमी जास्त। मी मीडियम साईजचे केलेले आहेत, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही। तर हे सगळा दुधी आहे तर मी अशाच पद्धतीने तो चिरून घेणार आहे। आणि चिरून घेतल्यानंतर तो पाण्यात ठेवायचा भिजत, जेणेकरून तो काळा पडणार नाही। आणि खूप असा कोवळा दुधी होता। खूप दिवस झाले भाजी याची खाल्लेली नव्हती, तर म्हटलं आपण भाजी करूयात आणि व्हिडिओ पण सोबतच शेअर करूयात। तर अशाच पद्धतीने मी सगळा इथं दुधी चिरून घेतलेला होता आणि स्वच्छ असा पाण्याने धुवून देखील घेतलेला होता। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला होता आणि नंतर त्याच्यातलं पाणी देखील नितळलेलं होतं। आणि मी इथं 1 ते 2 तास चण्याची डाळ जी आहे ती भिजवत ठेवलेली होती आणि इथं बऱ्यापैकी छान अशी डाळ भिजलेली आहे। तर थंड पाण्यात, गरम पाण्यात तुम्ही कशी ठेवू शकता। मी थंड पाण्यातच ठेवलेली होती, कारण भाजी करायला मला असा पुरेसा टाईम होता माझ्याकडे। तर भाजी करण्यासाठी मी इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण खोबरं जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे। कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो स्वच्छ असा धुवून पण घेतलेला होता, अर्धा चिरून घेतलेला होता। कांदा 1 चिरलेला होता। तर मी कुकरमध्ये भाजी करणार होते, 5 मिनटात भाजी तयार होते, चवीला पण छान लागते, गॅस पण वाचतो, टाईम पण वाचतो। तर इथं मी तेल टाकलेलं होतं, तेलात कांदा आणि टोमॅटो परतून घेणार होते लालसर येईपर्यंत। आणि कांदा परतण्यासाठी मी मीठ टाकलेलं होतं, जेणेकरून तो कांदा पटकन शिजला जाईल। आणि झालं असं की शूट करतानाच मोबाईलचं चार्जिंग संपलं, तर थोडा वेळ गॅस बंद केला आणि थोडं मोबाईल चार्ज करून मग परत व्हिडिओ कंटिन्यू केला। तर इथं मी हळद टाकलेली होती थोडीशी, आणि जे काळं तिखट आहे तर ते पण टाकून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर फ्रेश अशी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकलेली होती आणि लसूण खोबरं ते पण टाकून घेतलेलं होतं। परत हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर जो आपला दुधी आहे, जो की स्वच्छ असा धुवून ठेवलेला होता पाणी वगैरे निथळून, तर तो दुधी देखील टाकून घेतला याच्यातच। आणि असा जरासा टाईम लागतो भाजी कढईत वगैरे फोडणीला टाकायला, तर कुकरमध्ये खूप छान आणि पटकन अशी होते। तर मी इथं दुधी सगळा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मी हे सगळं मिक्स केलं, जेणेकरून कांदा, तिखट किंवा मीठ आहे तर ते सगळं मिक्स व्हावं। आणि त्याच्यानंतर मी भिजवलेली जी चण्याची डाळ होती तर ती पण टाकलेली होती, पाणी त्यातलं निथळून घेतलेलं होतं। आणि चण्याची डाळ तुम्हाला हवं तर तुम्ही मुगाची पण डाळ टाकू शकता, पण मुगाची डाळ पटकन शिजते आणि त्याचा गाळ होतो, तर त्यासाठी मी ही चण्याचीच डाळ टाकते। आणि हे परत सगळं मिक्स करून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं, जे की ज्या ताटलीत कांदा वगैरे चिरलेला होता तर त्याच ताटलीत थोडंसं पाणी टाकलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला। आणि कूट टाकल्यानंतर पण परत एकदा हलवून घेतलं आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2-3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आपली लगेच भाजी तयार होती 5 मिनटातच, बघू शकता। इथं जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, थोडीशी रबरबीत अशा प्रकारची भाजी इथं तयार झालेली होती आणि खूप छान चवीला लागती। नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।